नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 166 भाग 166. ज्ञानेश्वरीत आले आहे की म्हणून आत्मयाचा भाव म्हणजे आपले शुद्ध असणे. पण म्हणून आत्मयाचा भाव जिही जियावया केला ठाव, म्हणजे असणेपणावर प्रेम म्हणजे आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. ते अशा आत्मप्रेमालाच ज्यांनी आपल्या राहण्याचे ठिकाण केले, जिही जियावया केला ठाव, म्हणजे अशा आत्मप्रेमालाच ज्यांनी आपल्या राहण्याचे ठिकाण केले व ज्यांनी आपल्या अशा या अगोदरपणाशिवाय दुसरे काहीच अगोदरचे नाही असा ठाम निश्चय केला, त्यामुळे त्यांनी इतर सर्व गोष्टींना केर कचरा मानले. म्हणून आत्मयाचा भाव जिही जियावला केला ठाव, एका मी वाचुनी वाव येर मानले. एका मी वाचुनी वाव येर मानले. म्हणून आत्मयाचा भाव जिही जियावाला केला ठाव, एका मी वाचुनी वाव येर मानले, म्हणजे त्याला महत्व दिले नाही, केर कचरा मानले. त्यालाच स्वस्वरूप प्राप्ती झाली असे समजावे. म्हणूनच श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्म म्हणजे आत्मतत्व व आत्मतत्व म्हणजे आपण. आपण एकच असू शकतो. 10 इंद्रियांचे अनुभव किंवा व्यवहार हे सदैव वेगवेगळे वाटतात. ते काही 10 जण नाहीत. तो सर्व कारभार एकल्याचाच म्हणजे एकलेपणाचाच आहे. श्री सिद्धरामेश्वर महाराज पुढे म्हणतात की जो ब्रह्म झाला त्याचा मी ब्रह्म हा पण भाव नसतो, कारण तेथे मी पण नाही, म्हणून अर्थात तू पण नाही, आणि असे म्हणायला काही कुठे वावच नाही. सत्यही म्हणता येत नाही आणि असत्य पण म्हणता येत नाही. असत्यातीत असेही काही म्हणता येत नाही. आत्मी आत्मपण नाही असेही नाही म्हणता येत, आणि आत्मपण आहे असेही म्हणता येत नाही. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणजे श्री निसर्गदत्त महाराजांचे गुरु हे सगळ्यांना माहीतच आहे. श्री सिद्धरामेश्वर महाराज पुढे म्हणतात, समुद्राच्या पाण्याचा तुषार हा मुळातच समुद्रच आहे. समुद्राच्या पाण्याचा तुषार हा मुळातच समुद्र आहे. पण या तुषारांनी आपल्याला आपण समुद्र आहोत असा पुनरुच्चार न करता, किंवा मी समुद्रावरून वेगळा स्वतंत्र आहे अशी हेकेखोरासारखी भूमिका न घेता केवळ मौनच स्वीकारले पाहिजे. कारण काही नव्हे असे जे काही आहे त्याचे नव्हे नव्हे असेही उत्तर आहे, व काही आहे असे पण उत्तर आहे. ज्ञानी माणसाला आपण जर विचारले, तुम्ही कोण? ज्ञान मिळाल्यावर तुम्ही काय झाला? तेव्हा तो ज्ञानी गप्प राहिला. प्रश्न विचारणाऱ्यांनी फारच हट्ट धरला. तेव्हा तो म्हणाला, बाबा रे, आम्हाला या बाबतीत गप्प राहायला सांगितले आहे. संदर्भ अध्यात्मज्ञानाचा योगेश्वर.
प्रकरण 79 79. श्री संत तुकाराम एका अभंगात म्हणतात, निरंजनी आम्ही बांधलेले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे. निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार, झालो तदाकार. तात्पर्य, नित्यशुद्ध म्हणजे काय? जेथे शब्द, स्पर्श, गंध, रस, रूप याचे ज्ञान जसे आहे तसेच होत आहे आणि तसेच ते आहे, त्यात आवड निवड अशी भेसळ नाही, म्हणजेच त्यात कुठलाच भेद करण्याची काही मुळात सोयच नाही, अशा निर्मळ स्वरूपी आता आमचे वास्तव्य आहे, अशा निर्मळ स्वरूपी आता आमचे वास्तव्य आहे. या ठिकाणी विश्वाभास नाही, तर केवळ चिद्विलास हाच आहे. त्यामुळे आम्ही पण तसेच केवळ तद्रूप झाल्यामुळे अजन्मा किंवा अविनाशी झालो आहोत. वेगळेपणाने कुठेच उरलो नाही. जे काही आम्ही अगोदरचे मूळचे जसे आहोत तसेच आहोत. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भला केर फेडिला संसारा, भला केर फेडिला संसारा, जाहलो जननी जठर जोहरा, जाहलो जननी जठर जोहरा, वेगळा प्रभू. म्हणजे मी म्हणजे अमुक तमुक आणि संसार म्हणजे हे 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 असा जो कचरा साठला होता तो पूर्णतः फेडल्या गेला. मी जणू आईच्या जठररूपी लाक्षागृहातून जसा होतो तसाच म्हणजे अजन्मा रूपाने जन्म पावलो. त्यामुळे आयुष्या उजळण झाली, आयुष्या उजळण झाली म्हणजे आपल्याला सफलता आली. नरजन्माचा दुरुपयोग थांबला, माझी या दैवा दशा उजळली, माझ्या भाग्यदशेस प्रारंभ झाला. हे सर्व कशामुळे झाले, तर केवळ ते तू आहेस व तू स्वतःला जे समजतो ते तू नाहीस या गुरुवचनावर ठाम राहिल्यामुळेच. जे वाक्यकृपा लादली, जे वाक्यकृपा लादली गुरुमुखे, जे वाक्यकृपा लाभली गुरुवचे, आता येणे वचन तेजाकारे, आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखत असे साचोकारे, स्वरूप ते हे. गुरुवचनावर ठाम राहिल्यामुळे, ज्यामुळे जणू त्या ज्ञान प्रकाशात मी स्वतःला जसा समजतो तसा मी नाही हे सत्य कळले व त्यामुळे मी जसा आहे तसाच आहे हे पण सत्य त्याच्या अनुषंगाने आयतेच कळले. वेदांताच्या भाषेत सांगायचे झाल्यास, मी ब्रह्म नाही, मला ब्रह्म दिसत नाही असा आवरणात्मक अज्ञान अंधकार नष्ट झाला व मी देह आहे व नामरूपात्मक जग नित्य सत्य आहे व माझ्या सुखदुःखाला हर्ष विषादाला कारण आहे असा जो विक्षेपात्मक अज्ञान अंधकार तो पण नाहीसा झाला. तरी होसी गा तू परब्रह्म, तरी होसी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसाव्याचे धाम. ही गुरुवचनाची खात्री पटली. तरी होसी गा तू परब्रह्म, जे या
महाभूता विसावाचे धाम. ही गुरुवचनाची खात्री पटली. त्यामुळे देह असूनही मुक्ती प्रत्यक्षात याच स्थळी याच क्षणी विनासायास अनुभवात आली. म्हणूनच श्री रमण महर्षी म्हणत, संसार केवळ तुमच्यात आहे, तुमच्याच मनात आहे. तो बाहेर दिसतो इतकेच काय ते. प्रत्यक्षात फक्त इंद्रिय ज्ञानच आहे. ते आहे तसेच असते. त्यात तुम्हाला मुळीच बदल करता येत नाही. म्हणजे कानाने जिभेचे काम करता येत नाही वगैरे वगैरे. फक्त तुमच्या आसक्तीमुळे, तुमच्या हव्यासामुळे, तुमच्या विषय भोगण्याच्या लालसेमुळे, विषय भोगण्याकरताच आहेत या भ्रमामुळे तुम्ही आवड निवडयुक्त अशी विभागणी करून सुखी दुःखी होऊ शकता. म्हणजे अशा मोहामुळे तुम्ही संकल्प विकल्प करत राहता आणि जे इंद्रिय ज्ञान म्हणजे विषय ज्ञान जसे आहे तसे न ठेवता ते सदैव प्रदेशित करत राहता व आठवणीत ठेवता. शुद्ध इंद्रिय ज्ञान हे नेहमी नित्य वर्तमानातच राहते. पण शुद्ध इंद्रिय ज्ञान हे नेहमी वर्तमानातच राहते. पण आपण आठवून, विसरून, कल्पून त्याची काळात अशी विभागणी करतो. निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी छान सांगतात, जीव म्हणजे हालचाल आणि हालचाल म्हणजे जाणीव आणि आपण आहो व असावेसे वाटते हे ते आत्मप्रेम. कारण तुम्ही कायेचे माप स्वतःचे माप समजले आणि मग हा गैरसमज फैलला. हा गैरसमज आहे तोपर्यंत तुम्ही व्यक्ती अमुक तमुक, इथे तिथे, यावेळी त्यावेळी, काल परवा असे करणारे, पण वास्तविक जे आहे ते फक्त व्यक्तच आहे. जे आहे ते केवळ व्यक्तच आहे. द एंडिंग ऑफ टाइम या जे कृष्णमूर्तीच्या आणि डॉक्टर डेव्हिड बॉम यांच्या संवादात्मक पुस्तकात अगदी पहिल्याच प्रकरणात शेवटच्या 3-4 ओळीचा संवाद मोठा मार्मिक आहे. डॉक्टर डेव्हिड बॉम विचारतात, मग हे सर्व काय आहे? कृष्णमूर्ती म्हणतात, क्रिएशन. आणि इथे प्रकरण संपते. देअर इज ओनली क्रिएशन. याच क्रिएशनला एकोहम बहुश्यामी पण म्हणू शकतो. एकच आपले एकत्व न सोडता अनेक होते व वस्तुतः त्याला आपण एक आहोत व त्याचे अनेक झालो याचे सुद्धा भान नाही. किंवा अनेकाच्या अगोदर आपण एक होतो याचे पण ज्ञान त्याच्या गावी नाही व एक होतो आता अनेक झालो हे पण त्याच्या गावी नाही. किंबहुना एक आधी व अनेकत्व नंतर आलेले असा कालसापेक्ष भेद या ठिकाणी नाही. त्यामुळे हे स्मरण कुठल्या ठिकाणी होत नाही, कुठल्या काळी पण होत नाही, कुठल्या वस्तूला निर्माण पण करत नाही. कारण स्थळ काळ वस्तू परिच्छेदहीन असे हे सनातन स्फुरण स्थळ काळ वस्तू याची निर्मिती न करता सतत स्फुरतच आहे. पण आपल्या स्वतःच्या विषयीच्या अज्ञानामुळे किंवा हे स्फुरण म्हणजे नक्की काय याच्या अज्ञानामुळे स्थळ काळ वस्तू हे केवळ भासतात, पण ते असायला अजिबात नाहीत. या बाबतीत श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की स्वतःच्या दृष्टिकोनातून जीव जगताला काहीच कारण नाही. स्फुरणाची कल्पना जी जगत कसे आले हे समजावून सांगण्यासाठी किंवा जिज्ञासा शमवण्याकरताच आणली गेली आहे. वास्तविक सर्व आहे तसेच आहे. स्थळ काळ वस्तुभेद रहित आहे. पण एकदा का या सर्व गोष्टीच्या अज्ञानाला बळी पडले की मग त्याची परिणती जग आहे व मी या जगात जन्म घेतला, या जगात मरणार
व हे जग माझ्या सुखदुःख हर्ष खेद यांना जबाबदार आहे असा भ्रम निर्माण होतो. मग आपण कारणे शोधण्याचा नसता उपद्व्याप करायला सुरुवात करतो. मग याशिवाय म्हणजे या उपद्व्यापाशिवाय आपल्याला चैनच पडत नाही व सर्व काही कार्यकारणबद्धच आहे असे आपण म्हणू लागतो. पण नंतर लक्षात येते की अजून एक घोटाळा उभा राहिला आहे, अजून एक प्रश्न उभा राहिला आहे. प्रथम कार्य की कार्याचे कारण, आधी कोण आणि नंतर कोण असा कालसंकल्पनेने आधारित असलेला प्रश्न उभा राहतो. मग जोरजोराने डोके खाजवल्याशिवाय काही मार्ग उरत नाही. म्हणजे आपणच प्रश्न उत्पन्न करतो, त्याची उत्तरे शोधून आपणच खुश होतो. वाह, सापडले उत्तर असे म्हणतो आणि त्याचे उत्तर आपल्या व इतरांच्या माथी मारतो. मुंगीपासून मानवापर्यंत या क्षणी कुणी ना कुणी, कुठे ना कुठे आपली जागृत अवस्था, आपली स्वप्नावस्था किंवा आपली सुषुप्ती अवस्था ही भोगतच आहे. मुंगीलाही स्वप्न पडते असे संशोधन पुढे आले आहे असे वाचनात आहे. पण असणेपणा, आहो हे वाटणे सर्व ठिकाणी, सर्व काळी म्हणजे सर्वात तिन्ही अवस्थेत अगदी एकसारखे आहे. तिन्ही अवस्था म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती. पण हे जे आहो म्हणून जे आहे, त्यालाच मांडुक्य उपनिषदात चतुर्थ मन्यते असे म्हणतात. मांडुक्य उपनिषदात तुर्या शब्द कुठेही आला नाही, तो कारिकेत आलेला आहे. असो, तिन्ही त्रिकाळ, तिन्ही अवस्थेत स्थळ काळ वस्तू यांचा भेद न करता जे आहो म्हणून असे जे आहे या सर्वांच्या अगोदरचेच आहे. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज नेहमी एक दृष्टांत देतात की कंकण, हार, अंगठी असे भिन्न प्रकारचे लहान मोठे अलंकार घेतले तर त्यात सोने हे सोने म्हणून सगळीकडे सारखेच आहे. म्हणजे आकार रंग रूप हे भ्रम आहेत, येणारे जाणारे आहेत व भ्रमाला कारण हेच आकार रंग रूप यांचे यथार्थ स्वरूप न समजणेच होय. त्यामुळे जागृत, स्वप्न व सुषुप्ती या येणाऱ्या जाणाऱ्या असल्यामुळे त्यांना महाभ्रमच म्हणता येईल. नवे मांडुक्य उपनिषदात व कारिकात हेच म्हटले आहे, हेच दर्शविले आहे. आपण पडद्यावरील चित्रांना खरे समजतो. ती सर्व चित्रे त्यांच्या पडद्यावरील हालचाली ह्या केवळ प्रकाशरूप आहेत व त्यांना आधार हा पडदा आहे. तो पडदा आहोच्या रूपात आहे हे आपण जाणत नाही. त्यांना स्वतंत्र अस्तित्व देऊन सुखदुःख, हर्ष विषादाचे व ताणतणावाचे कारण समजतो. अशा प्रकारे आपण पडद्यावरील हालचालींना महत्त्व देऊन म्हणजे त्यांना स्वतंत्र व वेगळे अलिप असे अस्तित्व देऊन मग त्याची कारणे आपण शोधत बसतो. आपले मूळ स्थिर असलेल्या पडद्याकडे व मूळच्या स्थिर प्रकाशाकडे आपण लक्ष देत नाही. म्हणूनच ते निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही रंगरूप आकार असलेल्या दागिन्याशी व्यवहार करता, पण मी प्रत्यक्ष सुवर्णाशी व्यवहार करतो. म्हणजेच असणेपणात असतो, अजन्मा असतो, कारण आहोला जन्म मरण नाही. अशाच प्रकारची कबुली ज्ञानेश्वरांनी अर्जुनाच्या द्वारे श्रीकृष्ण भगवानांना ऐकवली. आपल्या सर्वांकरता जणू ती सांगितली की काय न जाणे. अनादि सिद्ध तू स्वामी, जो ना कळे जशी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणिले आता. एखादी गोष्ट जाणणे म्हणजे तेच होणे होय. मी स्त्री अथवा पुरुष हे जाणणे म्हणजे तेच होणे होय.
गरोदर सिंहीण एक गरोदर सिंहीण लांब उडी मारताना अचानक प्रसूत होऊन स्वतः मरण पावली आणि तो झालेला बछडा तसाच पडून होता. दुसऱ्या दिवशी काही शेळ्यांचा कळप तिथून गेला. साहजिकच तो छावा तो बछडा त्यांच्या सोबत निघाला. त्या बरेच दिवस त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे शेळ्या मेंढण्याचे सर्व गुण त्याच्या ठिकाणी आले. पण एक दिवस आपण शेळी बिळी नाही, आपण प्रत्यक्ष सिंह आहोत. सिंह हे कळताच, हे जाणताच तो सिंहच झाला. त्याला वेगळे काही करावे लागले नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता वाक्य सूर्य कर फाकले. आता वाक्य सूर्य कर फाकले. ऋषींनी मार्ग जे कथिले, ऋषींनी मार्ग जे कथिले, तया आघव्याचेनी फिटले. तया आघव्याचेनी फिटले. अनोळखपण, अनोळखपण. ज्ञानाचे बीज म्हणजे ते तू आहेस. ज्ञानाचे बीज म्हणजे ते तू आहेस. तू स्वतःला जे समजतो ते तू मुळीच नाहीस. हे सिद्धरामेश्वरांचे बोल श्री निसरत्त महाराजांसाठी जणू ज्ञानाचे बीजच ठरले व ते त्यांनी हृदयात सखोल जाऊ दिले आणि नंतर त्याला साहजिकच गुरुकृपेची गुरुकृपेचा ओलावा मिळाला आणि त्यामुळे ते सदा सर्वदा टवटवीत राहून ते फळापर्यंत आले आणि आपल्याला एक संवाद फळ प्राप्त झाले. ते म्हणजे सुख संवाद हा ग्रंथ किंवा आय एम दॅट हा ग्रंथ. ज्ञानाचे बीज तयाचे बोल, हृदय भूमिके पडले सखोल, वरी कृपेची जाहली ओल, म्हणून संवाद फळ. नमस्कार.